अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हाच मुहूर्त साधून जालना शहरातील बडी सडक इथे असलेल्या श्रीराम मंदिराचा कलशारोहण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीने केली असून मिनी अयोध्येचं स्वरूप जालना शहराला येईल या प्रकारची तयारी करण्यात आल्याचं पुजारी मनोज महाराज गौंड यांनी सांगितलंय. पाहूया. श्रीराम मंदिर जालना आम्ही कलशारोहणचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 21 आणि 22 जानेवारीला 2 दिवसीय हा आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यात जालना शहरातील प्रत्येक हिंदू भक्त या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सामील होऊन आपल्या आराध्य श्रीरामाचे स्वागत करणार आहे. श्रीराम मंदिर चा जीर्णोद्धार 2014 साली पूर्ण झालेला आहे, परंतु कलश स्थापना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे स्थगित होऊन आता 10 वर्षानंतर 22 जानेवारीला कलश स्थापना होणार आहे. जो कलश स्थापित होणार आहे तो कलश साधारण नाही आहे. प्रत्येक मंदिरावर एक साधारण कलशाचं प्रतिष्ठापना होत असते, किंतु श्रीराम मंदिरमध्ये 22 तारखेला जे कलश स्थापना होणार आहे तो कलश सुदर्शन चक्र, जे फक्त संपूर्ण भारतामध्ये जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या शिखरावर आहे, तोच तसाचा तसा कलश श्रीराम मंदिर इथे स्थापित होणार आहे. हा कलश आम्ही जयपूरहून तयार करून मागवलेला आहे. त्याचं वजन 65 किलो पूर्ण पितळेमध्ये असणार आणि त्याच्यावरती सोन्याच्या पाणीचं आम्ही म्हणजे सोन्याचं पाणी चढवणार. आणि कलश स्थापनेमध्ये जे प्रभू श्रीरामचंद्राची जे पोशाख येतील हे पोशाख बडोद्याहून मागितलेले आहे आणि सुंदर असे केशरी रंगाचे पिवळे वस्त्र प्रभू श्रीरामचंद्रांना धारण करणार आहे. भगवान रामरायाचे जे हार येणार आहे, फूल हार माळा जे येणार आहे ते आम्ही हैदराबादहून मागितलेली आहे. आणि हे संपूर्ण मंदिराचा जे परिसर आहे याला सजवण्यासाठी जे झेंडूचे फूल आम्ही कलकत्त्याहून मागवलेले आहेत. त्याच्यापासून श्रीराम मंदिराला भव्य असं फुलानं सजवणार येणार आहे. थोडक्यात सांगायचं तर जालन्यासाठी ही लघु अयोध्या आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या 21 आणि 22 तारखेला श्रीराम मंदिराच्या पूर्ण परिसरातील चांगली रोषणाई, लाईटिंग आणि सुंदर व्यवस्था अशी करू जेणेकरून हजारो जे भावी भक्त येणार दर्शनासाठी त्यांना काही गैरसोय होई नये. आणि प्रत्येक माणूस अयोध्या जाऊ शकत नाही, पण त्याला इथंच असा अनुभूती यायला पाहिजे की हीच आमची अयोध्या. तर इथं आल्यानंतर त्याला अयोध्येच्या अनुभूती व्हावी, हा प्रयत्न आम्ही करणार आहे. त्या अनुषंगाने पूर्ण तयारी चालू आहे. 21 आणि 22 जानेवारी रोजी भव्य असा कलशारोहण सोहळा जालना शहरामध्ये संपन्न होणार असून संपूर्ण हिंदू समाजाने या सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे असं आवाहन मंदिर समितीने केलं आहे. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.